सज्जना भेटावे, संत सज्जना भेटावे, संत सज्जना भेटावे. पंढरी शिवारे संत सज्जना भेटावे, संत सज्जना भेटावे, संत सज्जना भेटावे. भक्ती आहे ज्याचे चित्ती त्याला पावतो निश्चिती, त्याला पावतो निश्चिती, त्याला पावतो निश्चिती. भक्ती आहे ज्याचे चित्ती त्याला पावतो निश्चिती, त्याला पावतो निश्चिती, त्याला पावतो निश्चिती. पंढरी शेजारे संत सज्जना भेटावे, संत सज्जना भेटावे, संत सज्जना भेटावे. पंढरी शेजारे संत सज्जना भेटावे, संत सज्जना भेटावे, संत सज्जना भेटावे. जनी म्हणे नामयाची जनी, म्हणे नामयाची जनी. भावधरा म्हणी म्हणे नामयाची जनी, नामयाची जनी, नामयाची जनी. पंढरी शेजारे संत सज्जना भेटावे, सज्जना भेटावे, संत सज्जना भेटावे. पंढरी शेजारे संत सज्जना भेटावे, संत सज्जना भेटावे.
ज्याचे चित्ती त्याला पावतो निश्चिती पंढरीसी जावे संत सज्जना भेटावे भावधरा मणी मणे नामयाची जनी पंढरीसी जावे संत सज्जना भेटावे विठ्ठल आता केशराजा हिची विनवणी मस्तक चरणी ठेवितसे योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं लडिवाळ नामा विठोबाचा दास तयाची चरणास दंडवत श्रीसंताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत भक्ती भावे ओळगा देव महाराज पंढरीराव पंढरीसी जावे संत सज्जना भेटावे प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ शिरोमणी सकल वैष्णवांचे शिरोमणी अशी ज्यांची ओळख आहे असे पंढरपूर निवासी पंढरीरायाचे अत्यंत लढीवाळ भक्त असणारे संत श्रेष्ठ नामदेवराय आणि याच नामदेवरायांच्या दासी असणाऱ्या की ज्यांनी सर्वस्वच पंढरीरायासाठी म्हणून त्या ठिकाणी समर्पित केलं आणि नामदेवरायाची सेवा करून पंढरीरायाची प्राप्ती करून घेतली अशा नामदेवरायांच्या दासी असणाऱ्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा हा 4 चरणाचा दोन्ही अर्थाने विचार करायचा झाला तर देवाच्या प्राप्तीचा उपायही सांगतात आणि तुम्हा सामान्यांना उपदेश सुद्धा या ठिकाणी अभंगातून जनाबाई महाराज करतात. काय बोलतात जनाबाई महाराज हे पाण्यापूर्वी थोडासा परिहार देणं तो म्हणजे असा श्री क्षेत्र कारंजा लाड आणि या पवित्र असणाऱ्या नगरीमध्ये स्वामी नरसिंह सरस्वती महाराज परमश्रद्धेय त्या ठिकाणी महान योगी गुणवंत बाबा बरोबर ना आणि महान योगी असणारे झोले बाबा या तीनही महात्म्यांचा पुण्यस्मरण महोत्सव आणि चालू असणारा हा अधिक महिन्याचा पर्वकाळ 3 महात्म्यांचा असणारा महोत्सव अधिक महोत्सव की अत्यंत पवित्र असणारा हा अधिक महिना की ज्याला अनेक प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. काही ठिकाणी अधिक महिना म्हणतात, काही ठिकाणी मलमास म्हणतात, काही ठिकाणी पुरुषोत्तम मास म्हणतात. आता तुमच्याकडे शब्द आहे का मला माहित नाही पण आमच्या सोलापूर जिल्ह्यात आहे बरं का दोंड्याचा महिना बरं का. तुमच्याकडे आहे की नाही शब्द मला माहित नाही पण आमच्याकडे म्हणतात दोंड्याचा महिना कारण आजच्या या महिन्यामध्ये दोंडेवान द्यायचं असतं दोंडेवान म्हणून याला दोंड्याचा महिना. या दोंड्याच्या महिन्याचा विचार करता अधिक महिना मलमास पुरुषोत्तम मास प्रत्यक्ष भगवंताने आपलं नाव या महिन्याला दिलं असं सांगतात की 3 वर्षातून त्या ठिकाणी कमी होणाऱ्या ज्या तिथी असतात त्या तिथींचं एकत्रीकरण हे 3 वर्षानं एकदा होतं त्याला अधिक मास म्हणतात. अधिक मलमास म्हणतात. मल म्हणजे विसर्जित केलेलं त्याला काय म्हणतात मलमास. ते असं सांगतात बुवा बऱ्याच जणांच्या मुखातनं हे ऐकलेलं आहे की मलमास 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 लोक याला चिडवू लागले म्हणे कशाला याला मल म्हणजे सोडून दिलेला खराब आणि नाराज झाला आणि देवापाशी गेला. देवाला सांगितलं अहो म्हणे देवा मला सगळेजण चिडवतात मलमास 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 चिडवतात म्हणे मला काहीतरी द्या ना मलाही सगळ्यासारखं मान मिळावं असं काहीतरी सांगा. भगवंतानं सांगितलं ऐक अरे 12 महिन्यातला हा असणारा जो काही परमार्थ असेल सत्कर्म असेल त्या कर्माचं पुण्य तर मिळणारच आहे पण 3 वर्षातून येणारा हा अधिक मास जो आहे हा मलमास जो आहे या मलमासामध्ये जो कोणी पुण्यकर्म करेल किंवा कर्म करेल या कर्माचं पुण्य हे डबल मिळेल.
पुण्य कसं मिळेल? डबल मिळेल. म्हणून आपण ऐकतो का नाही, अधिकस्य अधिकम फलम. अधिक महिन्यामध्ये केलेलं कर्म हे अधिक त्या ठिकाणी पुण्य देतं, अधिक फल देतं. भगवंतानं सांगितलं, या महिन्यामध्ये जो कोणी माझं नामचिंतन करेल, या नामचिंतन करणाऱ्याला त्याचं अधिक पुण्य मिळेल. जो दान धर्म करेल त्याला अधिक पुण्य मिळेल. जो सत्कर्म करेल त्याला अधिक पुण्य याचं मिळेल. हे एक वरदान दिलं ना, आजपासून माझ्या नावानं या महिन्याला ओळखलं जाईल, म्हणून त्याचं नाव पुरुषोत्तम मास अशा पद्धतीचं प्राप्त झालं असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या पवित्र असणाऱ्या महिन्यामध्ये 3 संतांचा की ज्यांनी समाजाचं कल्याण करण्यासाठी म्हणून आपला त्या ठिकाणी महाराज देह समाजासाठी झिजविला, अशा असणारे दत्त सांप्रदायिक असणारे नरसिंह सरस्वती महाराज, महान योगी गुणवंत बाबा, आपल्या लाखनवाडी आहे की नाही, लाखनवाडीला बऱ्याच वेळा मी मुक्कामाला जाण्याचा योग, त्या लाखनवाडीला बाबांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. आणि चिखलीला झोले महाराजांची समाधी, बरोबर ना, वाशिमपाशी असणारी चिखली, त्या चिखलीला एक वेळेला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. आणि या तिन्ही महात्म्यांचा उत्सव अधिक महिना या पर्वणीला त्या ठिकाणी धरून समस्त कारंजालाड, या कारंजालाडमधील असणारी ही रहिवासी मंडळी, या रहिवासी मंडळींच्या तर्फे हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीराम कथा आहे ना, दत्तकथा आणि दत्तकथेचं त्या ठिकाणी नियोजन तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी प्रेमानं उपस्थित राहत आहात. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे मोठ्या आनंदानं पार पडतंय. आणि सुंदर असं नियोजन या मंडळींच्या द्वारे त्या ठिकाणी होते. याला नियोजन करणारे, मार्गदर्शन करणारे कोण असतील तर ते म्हणजे आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण संजय महाराज आलवणे. आणि महाराजांचा विचार करता मी नेहमी सांगतो, वर्षातून जवळजवळ 5-6 वेळेला आमचा ह्या संबंधानं योग येतो की राहायला खरं ते आळंदीला आहेत, पण मूळ वास्तव्य इकडचं. त्याच्यामुळं आमची सेवा आता जवळजवळ 10-15 वर्षापासून बहिरमला, 10-12 वर्ष सहज झाली असतील की 10 वर्ष तर सहज बहिरमला दरवर्षी कीर्तन त्या ठिकाणी असतंच. 2-3 वर्षात वीरगव्हाणला बसलेत पाटील येऊन येतं, वीरगव्हाणला त्या ठिकाणी कीर्तन आहेच. कारंजामध्ये आज कीर्तन करण्याचा योग आलाच. मागच्या वेळेस आता मुर्शीला कार्यक्रम झाला. अजून बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की महाराजांच्या नियोजनामध्ये त्या ठिकाणी उत्सव होत आहे. आणि महाराज स्वतः त्या उत्सवाला हजर राहतात तर राहतातच, पण त्यांच्याबरोबर ही नामांकित असणारी मंडळी घेऊन राहत आहे बुवा. आज हे मंडळी, तुम्हाला यांचा परिचय आहे का नाही मला माहीत नाही, पण नेहमी सांगतो मी बरं का, ज्यांना त्या ठिकाणी तुम्ही आजपर्यंत यूट्यूबवर कॅसेटवर ऐकलेलं आहे तीच मंडळी आहेत बरं का ही सगळी. कदाचित तुम्हाला यांचं माहीत नसेल, नावं माहीत नसतील. सगळी गुणवान मंडळी आहेत, गाणारे उत्तम आहेत, वाजवणारे उत्तम आहेत. हे टाळकरी तर पाहिले एक एकाहुनी बळी रे असे आहेत नाही का. सगळ्यात महत्त्वाचा विषय की हे एक आकर्षण, एक आदर्श आहे की जिथं जिथं आलोय महाराजांचं नियोजन असतं त्यात कमीत कमी 80% टाळकरी हे तरुण असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. टाळी नका वाजू, हे जाहीर कीर्तन नाही बरं का. हे टाळी नका वाजू. हे 50,000चं जाहीर कीर्तन नाही, हे परंपरेतलं कीर्तन आहे. मी काय सांगतो, हे बालगोपाळ आज या ठिकाणी टाळ घेऊन उभारलेले आहेत. मला तर असं वाटतं एवढे चांगले वाजवणारे आहेत, गाणारे चांगले आहेत, टाळकरी चांगले आहेत, भजनच का केलं नसतं तर काही बिघडलं असतं का. किती सुंदर वातावरण या ठिकाणी आज आहे. आमचे हरिभक्तीपरायण गोडशे आबा आज या ठिकाणी साथ द्यायला आहेत. त्यांच्या शेजारी आमचे नामदेवरायांच्या बाबा, आता मूळ गावचे नामदेवरायांच्या जी आमची परंपरा आहे नामदेवरायची, की ज्या परंपरेमध्ये मोठं कार्य की दोन्ही या मंडळीनं केलं. वैकुंठवासी त्या ठिकाणी महाराज आमचे असणारे काशीनाथ बुवा इटोळीकर आणि दिगंबर बुवा कुटे, या दोन्ही मंडळीनं मोठं कार्य नामदारांच्यासाठी केलं. तेही उपस्थित आहेत, सुंदर वाजवणारे आहेत. आता ही सर्वच मंडळीची नावं काही मला पाठ नाहीत, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणावर एकदा दंडवत करतो आणि सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो.
भक्ती भावे ओळगे देव महाराज पंढरीराव. पंढरीसी जारे संत सज्जना भेटावे. महाराज म्हणतात की प्रस्तुत अभंगातून जनाबाई महाराज तुम्हा सामान्य जनांना उपदेश अशा पद्धतीचा करतायत. आता बराचसा विचार आपल्याला करता येईल, उपदेश करणारा कोण आहे, उपदेश कोणाला करावा, उपदेश का करावा, याचा विचार आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. की सामान्य माणसाचा विचार जर केला तर उपदेश हा प्रत्येकाने आयुष्यामध्ये घेतला पाहिजे. पण उपदेश घ्यावा कोणाचा हे लोकाला कळायला पाहिजे. लोकाला ते कळत नाही. ज्याचा उपदेश त्या ठिकाणी आपला आत्मकल्याण करून देईल अशाचाच उपदेश घेतला पाहिजे. पण उपदेश घेत असताना माणसं उपदेश घेतात खरं, पण त्या उपदेशातनं जीवनाची कर्तव्यता त्या ठिकाणी होत नाही किंवा जीवनाचं कृतार्थ त्या ठिकाणी होत नाही. कोणाचा उपदेश घ्यावा? सामान्य माणसाने सामान्याचा उपदेश घेऊ नये. का घेऊ नये? कारण सामान्याचा उपदेश हा अनुभवातनं असतो, पण तो अनुभव सुद्धा त्या ठिकाणी उपयोगाला येत नाही. का उपयोगाला येत नाही? कारण बऱ्याच माणसाला चांगलं सांगायची सवयच नसते, नाही का? बरीच माणसं चांगलं सांगत नाहीत. माणसांचा विचार केला तर सामान्य मनुष्य हा सांगतोच त्या ठिकाणी खरं, पण त्याचं सांगणं हे चांगलं नसतं. का नसतं? कारण माणसं चांगल्या गोष्टी सांगत नाहीत, दुःखाच्या सांगितल्याशिवाय राहत नाहीत. माणसं बाजारामध्ये पहा ना तुम्ही, प्रामाणिकपणे सांगा, इथे एवढी मंडळी उपस्थित आहात, एवढी मंडळी उपस्थित आहात, या मंडळींना मला प्रश्न विचारायचा, का हो तुम्ही 2 तोळे घेतलेलं सांगता का चोरी झालेलं सांगता? काय सांगता समाजाला? 2 तोळे घेतलेलं सांगता का चोरी झालेलं सांगता? म्हणजे सामान्य मनुष्य हा चांगलं सांगत नाही, वाईट सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणजे वाईटानं आता हे त्याचंच दुःख त्या ठिकाणी घेऊन आलेलं आहे, नाही का? मग त्याचं दुःख ऐकून ह्याच्या दुःखामध्ये भर पडेल, याचं दुःख कमी होणार नाही. नेहमी सांगतो बा, एक गमतीनं सांगतात पहा. ते काय झालं म्हणे, एक 3 मित्र फिरायला गेले आणि एका गडावर त्या ठिकाणी फिरायला गेले असताना एका डोंगरावर फिरायला गेले. त्या पठारावर एक होतं मंदिर आणि ते मंदिर होतं गणपती बापाचं. आणि गणपती बापाचं मंदिर त्या ठिकाणी असताना फिरत 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 त्या मूळ मूर्तीच्या जवळ आले. पुरातन, जुनं, सुंदर, पण लोकांच्या पासून दुर्लक्षित झालेलं असणार हे मंदिर. त्या मंदिरामध्ये आले. हे 3 मित्र पाहतायत, मंदिर पाहतायत, त्या मंदिराचं काम का पाहतायत. आणि पाहता 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 त्या गणपतीच्या मूर्तीच्या जवळ आले. आता मंदिरात गेल्यानंतर सुद्धा देवाकडे लक्ष माणसांचं नसतं बरं का. त्यात सुद्धा बरेच प्रकार पाहायला मिळतील. काहीचं लक्ष बाहेर सोडलेल्या चपलीवर असतं, येतो घेऊन जातात का काय तोपर्यंत. काहीचं लक्ष देवाकडे नसतं, देवाकडच्या प्रसादाकडे लक्ष आता काय खायला मिळेल का नाही. काहींचं लक्ष त्या ठिकाणी खिशाकडे असतं, का चुकून 500ची नोट देवाच्या पिटीत गेली तर काय करावं, 5चीच गेली पाहिजे, 10चीच गेली पाहिजे. म्हणजे दर्शन घेताना सुद्धा त्या भगवंताच्या विषयी आपण त्या ठिकाणी एकरूप होऊ शकत नाही. तसं ये ना आपलं ते गणपतीची मूर्ती पाहायची. गणपतीची मूर्ती विशाल, काय सुंदर मूर्ती. ती मूर्ती ज्या पाटावर होती ते पाटही सुंदर होता. यानं विचार केला, एवढा सुंदर पाट, एवढा मस्त गणपतीचा हा आकार, गणपतीची मूर्ती आहे. पण जवळ गेला आणि सहज लक्ष गेलं त्या पाटाच्या खाली काय आहे का पाहावं, म्हणून पाटाच्या खाली हात घातला. आता जुनं मंदिर होतं, गडावरचं होतं, दुर्लक्षित होतं, लोकांचा सहवास नव्हता. त्या पाटाच्या खाली नेमका विंचू बसला होता. काय बसला होता कळतं ना विंचू तुम्हाला? आता विंचवाच्या जवळ हात गेल्याच्या नंतर विंचवानं काय केलं असेल, काय केलं असेल, दंश केला. प्रसाद त्या ठिकाणी मिळाला. आता दंश केला, त्या हाताला आग झाली, मुंग्या आल्या, म्हणून हात बाहेर काढला आणि असा हात झटकत असताना नीट खाली वाकून पाहिलं तर विंचू. हात हा आपला मित्र का झटकतोय म्हणून दुसऱ्याने विचारायचं, काय झालं, काय झाला, हात झटकाला काय झालं. त्यानं सांगितलं, या पाटाखाली एवढं थंड काहीतरी आहे, या पाटाखाली एवढं थंड काहीतरी आहे, ते
हाताला सहन झालं नाही, असं एवढं थंड आहे बघ हात घालून. आता यानं हात घातला, काय मिळालं? तवशच मिळाला. यानंही हात झटकला, तिसऱ्या मित्रानं पाहिलं, त्यानं विचारलं अरे तुला काय झालं? नाही, हा म्हणतो तेच खरं आहे, खूपच थंड आहे बघ तू हात घालून. परिणामी त्याला सुद्धा त्या ठिकाणी त्याच अनुभवाला सामोरं जावं लागलं. मी काय सांगितलं, चांगला अनुभव आपण समाजाला देऊ शकत नाही, म्हणून सामान्याचा उपदेश ऐकून उपयोगाचा नाही. उपदेश कोणाचा ऐकावा? जे केवळ उपदेशासाठी या पृथ्वीवर आले यांचाच उपदेश ऐकावा. कोण आलं या ठिकाणी? महाराज उपदेश करण्यासाठी संत महात्मे या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले, आणि या संतांचा उपदेश हा नुसता ऐकू नये, तर संतांच्या उपदेशातून त्या ठिकाणी महाराज आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. का? कारण संतांचा उपदेश हा अनुभवात नाही. आपणही उपदेश करतो, पण आपण केलेल्या उपदेशाला फळ मिळेल हे सांगता येत नाही. पण संतांचा उपदेश हा सामान्याचा निश्चित उद्धार करतो. का करतो? कारण संत हे अनुभवातनं उपदेश देतात. प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात का नाही? तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आहे अंगी, अनुभव आले या अंगा ते या जगा ते तसे. या जगामध्ये उपदेश करणारे संत जे आहेत, या संतांनी अनुभव त्या ठिकाणी घेतला, आणि घेतलेला अनुभव समाजाच्या पुढं चांगला असो वाईट असो, संत महात्मे आपल्याला चांगलं सांगतात. आता तरी पुढे हाची, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी आयुष्यात नका करू नाश, नका करू ना अशा विषयाचा संत महात्मे उपदेश करतात, आणि त्याने जो केलेला उपदेश आहे तो जीवनाचं कल्याण करून देणारा उपदेश आहे. आपला सामान्याचा उपदेश कल्याण करून देईल का नाही सांगता येत नाही, पण संतांनी केलेला त्या ठिकाणी उपदेश निश्चितपणे आपला उद्धार करेल. का करेल? कारण संत हे उपदेश जो करतात तो अनुभवातनं सिद्ध झालेला आहे. बरं का? संत हे उपदेश करतात, पण त्या उपदेश करण्याच्या आधी त्याचा त्यांना अनुभव आहे, आणि मग त्या ठिकाणी ते सांगतात आपला नुसताच उपदेश आहे, आपला नुसताच उपदेश आहे. बरीच लोक पाहतो ना आपण, कंबर बांधून आम्ही सांगावं पंढरीची वारी केली पाहिजे, एकादशीला पंढरीला आलं पाहिजे, मग यानं सांगायचं कीर्तनातनं, आणि महाराजाचं ऐकून लोकांनी पंढरपूरला यायचं.
आणि पंढरपुरात आल्यावर महाराजाला फोन करायचा, महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज एकादशीला पंढरपुरात आलो, तुम्ही कुठं आहे? महाराज म्हणतात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला. काय उपयोग? सांगे आपण न करी, सांगे आपण महाराज म्हणतात नुसतं सांगायचं, आपण काही आचरणात आणायचं नाही. संप्रदायामध्ये, आपल्या या संप्रदायामध्ये आचरणाला खूप महत्व आहे बुवा, नाही का? नुसतं सांगायच्या गोष्टी काय उपयोगाचं? बोलाचीच कडी बोलाचाची बात, नाही का? महाराज म्हणतात ते जेवणी कोण तृप्त झाला, नुसतं बोलून त्या ठिकाणी उपयोगाचं नाही, आचरण पाहिजे. आणि संत महात्म्याचा उपदेश करतात तो आचरणातनं सिद्ध आहे. कसा काय? दृष्टांत सांगतात पहा. प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक दृष्टांत सांगतात. काय झालं म्हणे, नाथ महाराजांच्या त्या नगरीमध्येच एक महिला राहायची आणि त्या महिलेला एक मुलगा होता. आणि त्या मुलाचा विचार केला तर मुलगा गुळाशिवाय दुसरं काही खात नसायचा, केवळ गुळ, गुळाशिवाय दुसरं काही खायचं नाही. उठता बसता खाताना फिरताना केवळ गुळ, गुळाशिवाय दुसरं काही खात नव्हता. त्या आईचं अंतःकरण होतं. त्या आईला असं वाटायला लागलं, पोरग जर नुसता गुळच खाऊ लागलं तर पोरग काही जास्त दिवस जिवंत राहणार नाही. तर जीवन जगण्यासाठी म्हणून अन्न हे खाल्लं पाहिजे. आणि ते एकाच प्रकारचं अन्न असून उपयोगाचं नाही, सगळं अन्न त्या ठिकाणी माणसानं खाल्लं पाहिजे. तसंही आईला वाटायला लागलं पोराचं कसं होईल, पोरग आता दुसरं काही खात नाही, करावं काय करावं काय. पोराला समजून सांगितलं, पोरग काय ऐकेना. रागावून सांगितलं, पोरग काय ऐकेना. मारून सांगितलं, पोरग काय ऐकेना. तिला वाटलं आपला इलाज संपला, आता करावं काय. पोराने तर गुळ सोडला पाहिजे, दुसरं सगळं खाल्लं पाहिजे. म्हणून मग बरेच काय असेल ते उपाय करून पाहिले, मारलं, रागावलं. बऱ्याच ठिकाणी तांत्रिक मांत्रिक म्हणा काही सगळ्या गोष्टी करून बघितल्या, डॉक्टर केले, वैद्य केले, पण काही केलं पोरग काही गुळ खायचं बंद होईना. हाताश झाली, करावं काय करावं काय करावं काय करावं काय. शेजारीने सांगितलं, बाई या प्रतिष्ठान नगरीमध्ये म्हणजेच पैठणमध्ये महान भगवत भक्त शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहे. अगं त्यांच्या सांगण्याने चांगल्या चांगल्याचं कल्याण झाले, बघ एकदा प्रयत्न करून जा त्यांच्याकडे मुलाला घेऊन. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. तिने आपल्या त्या मुलाला घेतलं, नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आली. नाथ महाराज समोर बसले होते. नाथांना नमस्कार वगैरे केला. नाथाने विचारलं, बोला मावशी का आलात? म्हणे काही नाही म्हणे, हा माझा एकुलता एक पोरगा आहे आणि या पोराला गुळ खाण्याची सवय, ती गुळ खाण्याची सवय सोडायची म्हणायची. नाथाने सांगितलं, एवढंच काम? हो एवढंच काम आहे. ठीक आहे म्हणे, काही काळजी करू नका. 8 दिवसानं तुम्ही मुलाला परत घेऊन या, तुमच्या पोरानं गुळ खाऊ नये याची व्यवस्था मी करतो. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. नमस्कार केला, बाहेर पडली. 1 2 3 4 करत 8 दिवस निघून गेले. 8व्या दिवशी हा मुलगा त्या मुलाला घेतलं आणि नाथांच्या वाड्यात आले. नाथांना नमस्कार केला, नाथांच्या समोर बसली. नाथांनी विचारलं, बोला मावशी काय काम आहे? महाराज मी 8 दिवसापूर्वी आले होते आणि माझा पोरगा गुळ खातोय, त्याचा गुळ सोडायचा आणि तुमच्याकडे घेऊन आले. नाथाने त्या पोराला जवळ घेतलं, पाठीवरनं हात फिरवला. बाळा, अरे गुळ खाणं ही चांगली सवय नाही आणि गुळ खात जाऊ नकोस. नाथाने त्या पोराला सांगितलं आणि मावशीला सांगितलं, मावशी घेऊन जा म्हणे, तुमचं पोरगा आता गुळ खाणार नाही. मावशीने नाथाकडे पाहिलं, नाथाला विचारलं, नाथ महाराज
एवढ्या गोड शब्दात जर तो ऐकत असला असता तर त्याला इथं तुमच्यापर्यंत घेऊन यायची वेळ आली असती का? अहो हे तुम्ही करण्याच्या आधी मी करून पाहिलंय. या शब्दात काय रागावून बोलले, मारले, त्याला अनेक प्रकारचे उपाय केले, वैद्य, डॉक्टर, तांत्रिक सगळं केलं म्हणे, पण पोरग गुळ सोडत नाही म्हणून तुमच्यापाशी घेऊन आले. तुम्ही काय सांगितलं? बाळा गुळ खाणं चांगली सवय नाही, गुळ खात जाऊ. एवढ्या गोड शब्दात तो ऐकेल? नाथाने सांगितलं मावशी याच्यापेक्षा दुसरी भाषा मला येत नाही म्हणे, हीच भाषा येते म्हणे. संत आहेत ते. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, याच्यापेक्षा दुसरी भाषा मला येत नाही, घेऊन जा म्हणे पोरा. त्या मावशीला वाटलं फुकट 8 दिवस वाया गेले म्हणे, एवढ्या गोड शब्दात पोरगा ऐकणार नाही मला माहिती. घरी आली, पोरानं गुळ खाण्यासाठी आकांत करण्याच्या आधीच वाटीत गुळ भरला आणि पोराच्या समोर ठेवला. पोरानं तो गुळ पाहिला आणि गुळ घेतला तसा फेकून दिला. कोणता पोरगा? जो गुळाशिवाय राहत नव्हता तो पोरगा. चक्क गुळ फेकून दिला. मावशीला आनंद झाला, माझ्या पोरानं गुळ सोडला, आनंद झाला. पोरग गुळाकडं पाहत सुद्धा नाही. मावशीला त्या स्त्रीला आनंद झाला आणि मग ती महिला आनंदी असताना 1-2 दिवसाचा कालावधीमध्ये गेला. नाथांची तिची भेट झाली. नाथांनी विचारलं, का हो मावशी, तुमचा पोरगा गुळ खातो का? मावशीने सांगितलं, गुळ खाणं तर लांब, पोरगा गुळाकडे पाहत सुद्धा नाही म्हणे. आता झालं ना काम तुमचं? झालं म्हणे, पण एक शंका आहे, विचारू का म्हणे? काय शंका आहे? माझ्या पोरानं गुळ सोडावा म्हणून तुम्ही त्याला रागवलं नाही, काही अंगारा लावला नाही, कसला द्वारा नाही, कंडा नाही, काही नाही. माझा पोरगा गुळ सोडावा म्हणून फक्त त्याला एवढं सांगितलं, बाळा गुळ खाणं चांगली सवय नाही, गुळ खात जाऊ नको. एवढ्या 2च वाक्यासाठी म्हणून तुम्ही एवढे 8 दिवस का घेतले सांगा? हे पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकत होता ना. पहिल्या दिवशी तुम्ही सांगू शकत होता, बाळा गुळ खाणं चांगली सवय नाही, गुळ खात जाऊ नकोस. हे पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही सांगू शकत होता. हे सांगण्यासाठी 8 दिवस का घेतले सांगा? नाथाने उत्तर दिलं, त्याचं कारण असं आहे म्हणे, त्या 8 दिवसामध्ये पहिल्यांदा मी गुळ सोडला आणि मग तुझ्या पोराला सांगितलं म्हणे, आणि म्हणून त्याचा फायदा झाला. मी का सांगितलं? अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. याला उपदेश करणारे हे संत महात्मे यांचा उपदेश हा फलद्रूप होतो. त्याच्यातनं जीवनाची कर्तव्यता म्हणजे त्या ठिकाणी सार्थकता होते. म्हणून उपदेश हा संतांचा ऐकला पाहिजे. तसंच संत जनाबाई महाराज, या जनाबाई महाराजांचा विचार जर केला तर महाराज या पृथ्वी तलावर संत रूपाने अवतीर्ण झाले. जवळच गाव आहे इथं, तुमच्यापासून साधारण 150 किलोमीटर असेल, 150 ते 250 गंगाखेड, 150-200 किलोमीटर असेल तुमच्या. या गंगाखेड गावामध्ये जनाबाईंचा जन्म झाला आणि या जनाबाई पंढरी क्षेत्रामध्ये नामदेवरायांचं कीर्तन ऐकलं, तिथंच राहू लागलं. आणि तिथंच राहणाऱ्या जनाबाईंनी नामदेवरायाची सेवा करावी आणि ती सेवा करत करत या समाजाला सुधरवण्याचं काम संतांचं आहे. संत का उत्तीर्ण होतात? बरीचशी प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील नाही का? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना, किंवा संसारी आसक्त माया
संसारी आसक्त माया मोहेरत तापत्रय संतप्त झाले जीव आयशिया पतिताचा करावा होता या लागी अवतार तुमचा जगी. महाराज म्हणतात संत महात्मे तर काय येतात. संत महात्मे या पृथ्वी तलावर येण्याचं कारण एकच की तुम्हा सामान्य जनांचा उद्धार करणं हे संतांचं काम आहे. मी नेहमी सांगतो बघा, परमात्म्याने हा आपल्याला देह दिला, जो भगवंताने देह दिला तो भगवंताच्या भक्तीसाठी दिला, भगवंताच्या भक्तीसाठी दिला. पण या नरदेहाला येऊन सुद्धा आपल्या हातून भक्ती होत नाही हे देवाला कळालं. आणि देवाला असं वाटलं ज्या उद्देशानं देह दिला होता लोक भक्ती करत नाही, व्यसन करतात. खाऊन येते खायचं, पिऊन येते प्यायचं, बोलणे ते बोलायचं, ऐकून येते ऐकायचं, वाचून येते वाचायचं, करून येते करायचं. आणि याच्यामुळं लोक अधोगतीला चालली. आणि अशा या सत्कर्म मार्ग सोडून दुष्कर्माच्या मार्गाला जाणाऱ्या लोकांच्यासाठी म्हणून प्रत्यक्ष भगवंतानीच या संतांचा अवतार या पृथ्वी तलावर घेतला. आणि तो पृथ्वी तलावर घेतलेला अवतार कशासाठी होता तर केवळ बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या योगानं संत महात्म्याने अवतार घेतला. आणि अवतार घेऊन संत महात्मे म्हणजेच जनाबाई महाराज या जनाबाईंनी अवतार घेतला. आणि लोकांना जनाबाई महाराज उपदेश करतात. कोणता उपदेश करतात बाबानो? अरे या समाजाचा विचार जनाबाई महाराजांनी केला. आणि जनाबाई महाराजांनी समाजाचा विचार करताना लक्षात एकच आलं, लोक जे सध्या करतायत ते एकाच गोष्टीसाठी करतात आणि त्याला सुख म्हणतात. पहा ना तुम्ही, आता आमच्या सोलापूर जिल्ह्यातली भाषा आहे बुवा, हाडाची काड रक्ताचं पाणी दिवसाची रात्र कशासाठी? सुखासाठी. केवळ सुख, सुखाशिवाय दुसरं काही नाही. सुखाची लागी सर्वत्र, सुखाची लागी सर्वत्र. किंवा महाराज वर्णन करतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मी दुःखी असावं असं कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. आणि या सुखासाठी म्हणून रात्रंदिवस आपण काबाड कष्ट करतो, पण आपल्याला आज तागायत सुख मिळालं नाही. आहे का सर्व सुखी या जगामध्ये? कोणी सर्व सुखी आहे का या जगामध्ये? आहे का कोणी? एक वर्ग आहे बुवा, विनोदानं सांगतो बरं का. तसं संत सर्व सुखीच आहेत, पण विनोदानं सांगायचं तर या जगामध्ये एक वर्ग सुखेन त्याला निर्लज्ज म्हणतात. सदा कोण सुखी आहे? निर्लज्जम सदा सुखी. आता विनोदाचा भाग सोडून द्या, या जगामध्ये सर्व सुखाला पात्र एकच वर्ग आहे आणि तो म्हणजे संत. जे सुख देवाला सुद्धा माहित नाही ते सुख संतांना माहित आहे बा. ज्या सुखा कारणे देव वेदावला, ज्या सुखा कारणे देव वेदावला, वैकुंठ सोडोनी संत सदन राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदन राहिला.
वैकुंठ सोडोणी संत सदनी राहिला. महाराज म्हणतात की हा परमात्मा सुद्धा या सुखाला त्या ठिकाणी महाराज अपुरा आहे. जे सर्व सुख या संतांच्या जवळ आहे ते सर्व सुख कोणाच्या जवळ नाही. म्हणून या जगामध्ये सर्व सुखाला पात्र जर कोण असतील तर ते संत आहेत, म्हणजे जनाबाई महाराज. आणि या जनाबाई महाराजांना विचार केला की अरे बाबानो, तुम्ही सुखासाठी त्या ठिकाणी तळमळ करता आहात, पण आज तागायत आपल्याला सुख काही प्राप्त झालं नाही. का प्राप्त झालं नाही? साधा व्यवहार आहे. आता सर्व मंडळी अभ्यास आहे, तुम्हाला समजेल असं बोलतो. साधन असून सुद्धा जर साध्यापर्यंत जात नसेल तर घोटाळा कशात आहे? साधनात घोटाळा आहे. आपण सुखासाठी तळमळ करतोय, पण तळमळ करून त्या साधनेमध्ये प्रयत्न करून सुद्धा सुख जर मिळत नसेल, समजावं हे खोटं आहे. नाही का? हे काय आहे? उपयोगाचं नाही. नाही का? रात्रंदिवस आपण काबाड कष्ट करतोय, पण सुख काही मिळतच नाही, समजावं इथं सुख नाही. म्हणून त्या ठिकाणी जनाबाई महाराजांना विचारलं, का म्हणे जनाबाई महाराज, सुख नाही. आम्ही, तुम्ही म्हणता बरोबर आहे, आजपर्यंत आम्ही सुख अपेक्षा करतो, पण सुख आम्हाला प्राप्त झालं नाही. आम्हाला सुख प्राप्त व्हायला करावं काय लागेल? जनाबाई महाराज सांगतात, पंढरपूरला जावं लागेल. पंढरपूरला, आणि पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला सुख प्राप्त होईल. पंढरपूरला जाऊन करावं काय लागेल? महाराज म्हणतात, अरे या पंढरपूरला असणारा हा पांडुरंग परमात्मा तो सर्व सुखाला पात्र तो आहे बुवा. नाही का? आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर तुकोबाने सुद्धा आपल्याला तोच उपदेश, सुखरूपाईसे कोण तुझे सांगा, सुखरूपाईसे कोण तुझे सांगा, सुखरूपायसे तुझे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिके जे या जगामध्ये परमात्मा हा सर्व सुखाला त्या ठिकाणी